ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं जगद्गुरुं व्यासं श्रीशंकराचार्यभाष्य पद्मपाणिं च हस्तामलकं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ज्ञानम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने गुरुभक्तव्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शोभित महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे आपल्या साधनेमध्ये दीक्षा घेतल्यानंतर ज्या क्रिया होतात त्या क्रियांच्या अनुभूतीवरून साधकांचे 4 प्रकारचे विश्वास आहेत। त्यापैकी पहिला प्रकार ओळखायला, दुसरा पहिला प्रकारे आरंभ अवस्था। आरंभ जेव्हा होतो साधनेला त्यावेळेला शक्ती सगळा ताबा घेतशी राहतात। शक्ती सगळ्या क्रिया करत असल्यामुळे तीच कर्तृत्व प्रधान आहे। त्यामुळे दीक्षा घेण्यापूर्वी आपल्या शरीराचा ताबा आपले मन, बुद्धी ही इंद्रिय घेत होती। शक्तिपात दीक्षा झाल्यानंतर जेव्हा दीक्षा होते त्यावेळेला शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश होऊन त्या मनाला, चित्ताला, बुद्धीला बाजूला करते आणि शरीराचा ताबा घेते आणि मग सगळ्या क्रियाची शक्ती करते।
ही आरंभावस्था. आरंभावस्थेचा अनुभव तर आम्हाला सगळ्यांना येतो, परंतु हा आरंभावस्थेचा जो अनुभव आहे आमचा, तो फक्त साधनेतच आम्ही घेतो. साधनेत उठल्यानंतर पुन्हा आम्ही जैसे तसे जे मन बुद्धी आमच्या शरीराला, आमच्या इंद्रियांना चालत होती, साधनेत उठल्यानंतर तेच पुन्हा येऊन बसतात आणि त्यांच्या वेळेत आमची सगळी इंद्रिय काम करतात. हा जो प्रकार आहे आपल्या सर्वसामान्य लोकांचा, त्यामुळे शक्तीचा विकास होत नाही. एक तास, दीड तास, 2 तास साधन करतात, तेवढ्या बुद्धीची शक्ती तुमच्या शरीराला ताब्यात घेऊन त्या मनाला बाजूला हटवून देते आणि ती सगळं चालवते, ती क्रिया करते. परंतु तुम्ही साधनेत उठल्यानंतर पुन्हा ते मन तसं जागी येऊन बसते. पहिल्यासारखे दाखवून देते, जसे जगात इतर लोक आहेत जसं दाखवून देते. म्हणून हा जो पहिला प्रकार आहे साधनेतला अनुभवाचा, हा पहिला प्रकार आपण लक्षात घेऊन साधनेत उठल्यानंतरही आपली शक्तीच काम करते आहे आणि खरोखर शक्तीच काम करते. शक्तीशिवाय एक तरी काम होते का? चालणं, पाहणं, फिरणं, बोलणं, चालणं, काय जी काम आपण करतो ती शक्तीशिवाय होत नाही ना. मग त्या शक्तीला कर्तृत्व देणार, या संवादाला तीच काम करणारे शरीर. अशा प्रकारचा हा आरंभावस्थेचा जो प्रकार आहे आपला, ही आरंभावस्था विषयी टिकत नाही. ती साधने किती टिकते, कारण साधने उठल्यानंतर पुन्हा ढासळून जाते. जिथं हा आरंभच टिकला नाही तर मग पुढे शेवट कसं झालं? आमचा आरंभच टिकत नाही. म्हणून शास्त्रकार सांगतात, अहो साधकांनी, तुम्हाला आरंभावस्थेमध्ये जी शक्ती प्राप्त होऊन कार्य करते आणि ती सगळ्या शरीराचा ताबा घेते, तर तुम्ही या शक्तीनं बाहेरच्या जगाची कर्म करतात असं समजणार. ही सगळं करते आहे, तिच्याच ताब्यात द्यायला शरीर. अशा प्रकारचा हा विचार आहे. म्हणून आरंभावस्था ही आपली आढळ राहते, ढळणारी आहे, बदलणारी आहे. मग प्रगती कशी होणार? त्यानंतर त्याच्या जी घटावस्था आहे, घट म्हणजे घागर, घागरीला घट म्हणतात. हा आपला देह सुद्धा एक घट आहे. या दुसऱ्या प्रकारच्या अनुभवामध्ये आता काय होतं की शरीरामध्ये शक्ती प्रविष्ट होऊन ती सगळ्या देहाचा ताबा घेते आणि ती मालक होते. आता ही घटावस्था म्हणजे काय? मग जेव्हा शक्ती मालकी झाली शरीराची, ती सगळं शरीर चालवते, सगळ्या क्रिया करवते, सगळ्या इंद्रियांना तीच चेतना देते, ही जर मुख्य आहे तर हा भाव आमचा स्थिर व्हायला पाहिजे. जसं घट म्हणजे ही जी गागर असते, ही गागर कशी एकदा भरून ठेवली ती जागेवर बसून जाते, विचार हलत नाही. त्याप्रमाणे घटाप्रमाणे आमचा आता हा देह त्यांनी त्या शक्तीच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्या शक्तीला हा भारावून गेलेला, भरलेला आहे त्या शक्तीनं. मग हा देह स्थिर व्हायला पाहिजे.
शुद्ध आणि सत्वगुण युक्त अशी ही दुसरी घटावस्था आहे. हे जे रजोगुणाचं चांचल्य आहे आणि तमोगुणाचे जे गळगळणे आहे ते नष्ट व्हायला पाहिजे. रजोगुण महाचंचल आहे आणि तो मनामुळे होतो. तेव्हा शास्त्रकार सांगतात की आपल्याला घटावर समोर आल्यानंतर घटासारखी स्थिर अशी अवस्था घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्थिर व्हाल त्याच वेळेला भगवंताचं, गुरुचं, देवाचं नाव येईल. चंचल मनाने, अस्थिर मनाने, अस्थिर बुद्धीने, अस्थिर शरीराने तुम्ही देवाचं नाव नाही घेऊ शकत आणि घेतलं तरी ते एक महत्वाचं वाटत नाही. म्हणून जेव्हा आम्ही स्थिर होतो आणि त्या स्थिर अवस्थेमध्ये जेव्हा भगवंताचं, देवाचं, गुरुचं नाव घेतो त्यामुळे आम्हाला त्या शक्तीला आणखी जास्त बळ प्राप्त होतो. आमचा अंतःकरण पवित्र होत जातो. सत्वगुण आमच्यातला वाढत जातो. रजोगुण आणि तमोगुण कमी होऊन जातो घटावस्थेमध्ये. तेव्हा या अवस्थेमध्ये सुस्थिरता लागते, स्थैर्य लागतं, चांचल्य राहत नाही. आणि मग त्यामुळे शक्तीला ब्रह्मरंध्राकडे जाण्याचा मार्ग सोपा सरळ होऊन जातो. शरीर जर चंचल राहिलं, मन चंचल राहिलं, बुद्धी चंचल राहिली, चंचल शरीर राहिलं तर शक्ती कशावर चढेल? न चढण्यासाठी आपला हा पाठीचा कणा स्थिर असवा लागतो. कारण त्या पाठीच्या कणामधून सुषुम्ना गेली आहे ना, आणि म्हणून तुला सुषुम्नेमध्ये चढण्यासाठी स्थैर्य लागतं. हालचाल उचलली असं फिरत असल्याचं स्थिर होत. म्हणून स्थिरता प्राप्तीसाठी घटावस्था अतिशय आवश्यक आहे असं शास्त्रकार सांगतात. त्यानंतर मग पुढची अवस्था येते परिचय अवस्था. परिचय अवस्था ही आणखी सगळ्यात जास्त आनंद देणारी अशी अवस्था आहे आणि ही समाधीच्या पूर्वीची अवस्था आहे. परिचय अवस्थेमध्ये तो साधक जणू का चेतन होऊन जातो. म्हटलं तर चेतन आहे, म्हटलं तर अचेतन आहे, म्हटलं तर जिवंत आहे, म्हटलं तर मेला. अशा प्रकारची जी अवस्था येते तिला परिचय अवस्था असं म्हटलेलं आहे. परिचय अवस्थेमध्ये ही समाधीच्या पूर्व अवस्था असल्यामुळे शरीरातली सगळी प्राणशक्ती एका ठिकाणी जमते. प्रत्येक इंद्रियातला, प्रत्येक शरीरातला भागातला जेवढा प्राणशक्ती आहे ती सुषुम्नेमध्ये जमते. त्यामुळे बाकीचं सगळं शरीर मग आपलं सुन्न होऊन जातं. आपल्या शरीरामध्ये चेतना झाली पण प्राण निघून गेलेला आहे. आपल्या हातापायामधून जर प्राण निघून गेला तर त्या हातापायाला चेतना नाही, आपल्याला काही हालचाल करता येणार. म्हणून शरीरातली सगळी प्राणशक्ती एका ठिकाणी सुषुम्नेमध्ये जमते आणि सुषुम्नेमध्ये जमल्यानंतर त्या शक्तीशी आणि प्राणाची ती त्या प्राणाच्या योगाने ब्रह्मरंध्राकडे जाऊन बरोबर चढू लागते आणि सहस्रारामध्ये त्याचा मार्ग पुढे जात असतो. सहस्रारा तेव्हा शरीराची निष्क्रिय आणि अस्थिर अशी एक निर्जीव अवस्था आहे. हे शरीर जरी अचेतन झालं तरी
अंतरंगामध्ये खूप राग सुषुम्न मध्ये असल्यामुळे आनंद असतो साधकाला. तिथे त्याचा जिवंतपणा आहे सुषुम्नेमध्ये. म्हणून परिचय अवस्थेमध्ये प्राण आणि आत्मशक्ती कुंडलिनी एकत्र होतात आणि म्हणून परिचय अवस्था ही सिद्ध अवस्था सारखीच एक अवस्था आहे, सिद्धावस्था आहे असं म्हटलेलं. अशा प्रकारे प्राणाची गती सुषुम्नेमधून ब्रह्मरंध्रातून बदलायला लागली हे बाकीचं खालचं सगळं शरीर मग प्राणविहीन होऊन जात आणि प्राणविहीन शरीर झालं की मग चांगली चेतना नेली धोका निर्जीव झालेले असं वाटतं. इतर माणसांनी जर पाहिलं तर त्यांना असं दिसेल की आता हा गोष्टी बोला, परंतु हा मेलेला नसून त्याची जी चेतना त्याची जी प्राणशक्ती जी आहे ती आता संस्कार चक्राकडे चाललेली सुषुम्नेमध्ये आहे. म्हणून तो जिवंत असतो आणि अति आनंदात असतो. जगाच्या दृष्टीनं तो जरी मृतवत झालेला असला तरी अंतरंगानं तो अतिशय आनंदी असतो. त्यानंतर मग सगळ्या शरीरातला प्राण एका ठिकाणी येऊन अंगुष्टाप्रमाणे तो अंगुष्ट मात्र अंगुष्ट अंगठ्यासारखा तो प्राण एवढसा लहान आणि नंतर मग तो मूलाधारातून सुषुम्नेतून सगळ्या चक्रांचा वेग घेत आद्या चक्राला घेऊन ब्रह्मरंध्रातून वर शिजतो. सहस्रारामध्ये जाण्यासाठी त्याची आता तयारी झालेली. परिचय अवस्था ही समाधीच्या पूर्ण अवस्थेची एक स्थिती आहे. अजून पूर्ण समाधी लागलेली नाही. त्याच्या शरीरातलं सगळं तेज जे आहे वीर्य जे आहे ते सगळं ऊर्जामध्ये रूपांतरित होत आणि त्या साधकाला आत्मतेज प्रकाशित होतो. आत्मतेजाने आतून भडकलेला असा हा साधक बाळगून जरी लोकांना मृतच वाटत असला तरी अंतरंगामधून तो अतिशय सुखी आणि आनंदी असतो. याच वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये हे आत्मतेज जाणून आणि त्या ठिकाणी असलेली जी त्याची ती पूर्वीची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला हे आत्मतेज प्रकाशित करतं आणि मग ती जी बुद्धी तयार होते आणखी त्याला ऋतंभरा म्हणजेच म्हणतात. ऋतंभरा मूळची जी आपली स्वाभाविक बुद्धी आहे इंद्रिय आहे बुद्धी सूक्ष्म इंद्रिय, परंतु या सूक्ष्म इंद्रियाला जेव्हा आत्मतेज प्राप्त होतो त्यावेळेला त्या बुद्धीमध्ये आत्मतेज आल्याबरोबर ती जी बुद्धी तयार होते तिला ऋतंभरा बुद्धी म्हणतात. मग ती सर्व जाणणारी बुद्धी होती कारण आत्मा सगळा जाणणार आहे. तेव्हा सत्य आणि सम्यक सर्व जाणणारी अशी त्याची बुद्धी होते. अशा प्रकारचा हा साधक ऋतंभरा बुद्धीवर सगळं बाहेरचं जाणू शकतो. परंतु बाहेरच्या लोकांना कळत नाही की हा जिवंत मेलेला आहे अशी त्याची अवस्था आहे. तेव्हा ही जी परिचय अवस्था आहे ही अतिशय आनंदाची अवस्था आहे. कारण पुढची जी अवस्था आहे ती आता समाधीची अवस्था आहे त्यामुळे आनंद आहे, परंतु या अवस्थेमध्ये आनंद अतिशय वाढलेला आहे. तेव्हा साधक केंद्राला आता आत्मज्ञान व्हायला हा थोडासा अवघड गेलेला आहे. आता तो
कुंडलिनी जेव्हा त्या संसारामुळे प्राणाला घेऊन शिरेल त्यावेळेला त्याला आत्मज्ञान होते, आत्मदृष्ट. म्हणून आता जी पुरुषी अवस्था आहे तिला म्हणतात निष्पत्ती अवस्था. चौथी अवस्था जी आहे ना ती निष्पत्ती अवस्था आहे. या निष्पत्ती अवस्थेचं मनोशास्त्राचा श्लोक असा आहे, यत्र आत्मना सृष्टिलयो जीवन्मुक्ति दशागतः. यत्र आत्मना सृष्टिलयो जीवन्मुक्ति दशागतः. सहजा कुरुते योगम सा अयं निष्पत्ति भूमिकाः. बघा ही निष्पत्ती भूमिका काय. निष्पत्ती भूमिका म्हणजे साधक योगी जो आहे आता त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उदय होतो. आत्मज्ञानाच्या उदयाचा जो काळ आहे ती निष्पत्ती अवस्थेचा काळ आहे. त्यामुळे त्याचं शरीर आणि संपूर्ण ब्रह्मांड पिंड आणि ब्रह्मांडाची एकता होते असं शास्त्र सांगते. पिंड ब्रह्मांडाचा लय होऊन जातो, एक होऊन जातात. मग तो जो मनुष्य आहे ज्याला आता ही निष्पत्ती अवस्था प्राप्त होऊन राहिली त्याचा जीव भाव संपून जातो. देवभाव तर नष्ट होईल. देवभाव तर खरोखर पहिल्या अवस्थेमध्येच गेलेला आहे त्याचा, परंतु यावेळेला त्याला जीवभाव नाही, शुद्ध शिवभावामध्ये तो जात होता. त्याला आत्मभाव म्हणजे शिवभाव प्राप्त होतो. तेव्हा अशा तऱ्हेनं ही जी निष्पत्ती अवस्था आहे ही परमशिवामध्ये विलीन होणारी अवस्था आहे. ही जी कुंडलिनी आहे हा जो प्राण आहे, हा प्राण आणि ती कुंडलिनी त्या परमशिवामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये विलीन होऊन जातात, एकरूप होऊन जातात त्याची. आणि मग तो साधक संपूर्णतः समाधीच्या अवस्थेमध्ये असते. ही जी अवस्था आहे हिला जीवनमुक्त अशी अवस्था म्हणतात. कारण तो आता जिवंतही नाही, म्हटलं तर तो मुक्त झालेला त्या जीवन पद्धती. म्हणून या समाधीच्या अवस्थेला जीवनमुक्त अवस्था असे म्हणतात. आता जीवनमुक्त अवस्थेमध्ये समाधीच्या अवस्थेमध्ये क्रिया नाही, घरच्या अवस्थेमध्ये क्रिया नव्हत्या. क्रिया फक्त आरंभावस्था आणि ही जी दुसरी घटावस्था आहे त्यामध्ये क्रिया होतात. पुढच्या ह्या ज्या दोन अवस्था आहेत, पुढची अवस्था आणि ही निष्पत्ती अवस्था, त्यामध्ये क्रिया क्रिया शून्य अशी अवस्था आहे. आता क्रिया आणि अनुभव यांच्या संबंधी शास्त्राचं सांगतो. या चार अवस्था लक्षात घ्या. ही समाधीची शुद्ध अशी जीवनमुक्तीची अवस्था, त्या आनंदाची अवस्था आहे. एकदा साधक समाधीच्या अवस्थेमध्ये रंगला, त्या आनंदामध्ये डुबला, मग त्याला असं वाटलं की आपली समाधी उतरूच नाही. हा अखंड आनंद आपण घेत राहावा, कारण त्या आनंदामध्ये
जेव्हा तो रमतो त्यावेळेला शरीराचं त्याला भान नाही, शरीर सगळं सुटून गेलेले, मग भूक नाही, तहान नाही, कुठली वासना नाही, इच्छा नाही, कामना नाही, काहीच नाही, केवळ आनंद आहे, केवळ परमानंद आहे. आणि त्या पूर्णानंदामध्ये तो रमलेला असतो. बघा म्हणून हे समाधीमध्ये बसलेले जे योगी असतात ते महिनोन काही न खाता पिता आनंदाने राहतात. असा हा न खाणारा न पिणारा असा त्याचा जो देह तो एखाद्या दगडासारखा घट्ट होऊन जातो. अशा त्या देहाला मग भूक नाही, तहान नाही, उष्णता नाही, थंडी नाही, कुठल्याही बाहेरच काही त्याला परिणाम करू शकत नाही, अशी अवस्था आहे. आणि म्हणून समाधीमध्ये बसण्यापूर्वी समाधीचं स्थान पाहून बसवणं. मुळात अशा गडबडीच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या वाटेवर तरी बसता कामा नये, म्हणून त्याच्यासाठी गुहांमध्ये बसण्याची पद्धत आहे. खाली जमिनीमध्ये गुहा करायची, खड्डा करायचा आणि त्या गुहेमध्ये जाऊन समाधीला म्हणून तिथं निश्चितपणे जितके काळ त्याला राहता येईल तितका काळ तो त्या समाधीमध्ये राहू शकतो. जिवंत असल्यामुळे त्याला पुन्हा संकल्प करून पुन्हा आपले प्राण शिजतात, पुन्हा पसरत जातात देहामध्ये आणि पुन्हा तो आपल्या नेहमीच्या शरीराने काम करून पुन्हा उचलून येऊ शकतो. तेव्हा त्याचं जीवन आणि मरण हे त्याच्या हातात आहे. मला जेव्हा तो समाधीत बसलेला होता त्यावेळेला शरीर एकदम गेलेलं होतं, मृतवत झालेलं होतं, फक्त सुषुम्नेमध्ये ब्रह्मरंध्रामध्ये प्राण होता, आनंद होता. आता जर त्याला असं वाटलं की आता ह्या समाधीतून आपण बाहेर यावं, म्हणून समाधीतून उठण्यासाठी त्याला पुन्हा प्राणाची संकल्पाने, आपल्या संकल्पाने, आपल्या इच्छेने ते सगळे प्राण परत इंद्रियांकडे पाठवतात आणि मग ती कुंडलिनी शक्ती पुन्हा त्याला मदत करते प्राणांना, जा बाबा तुमच्या ठिकाणी काम करा. अशा तऱ्हेनं समाधीतून निश्चित झालेला जो योगी आहे तो पुन्हा आपल्यासारखा तगडा होतो, काम करायला लागतो, सगळं पाहत होतो. परंतु पूर्वीचा जो त्याचा देह, पूर्वीच्या ज्या वासना, कामना, इच्छा त्या पूर्ण त्याच्या मिळवलेल्या असतात आणि तो अतिशय शुद्ध झालेला असतो. पूर्ण जगतो तो लोककल्याणासाठीच जगतो. त्याला स्वतःचा स्वार्थ असा काहीही नाही. लोकांचं हित करावं, लोकांचं कल्याण करावं, लोकांना मार्गदर्शन करावं एवढ्यासाठी तो खाली आलेला समाधीतून. आणि त्याला ही इच्छा राहिली लोकांना शिकवण्याची वगैरे, आता खालीच येत नाही. जसे ज्ञानोबा बसलेले ते बसलेलेच येत. अशा प्रकारे हा समाधीचा अनुभव त्या निष्पत्ती अवस्थेमध्ये आलेला आहे. आता ह्या ज्या क्रिया होतात आपल्याला त्या क्रियांचे प्रकार सांगून दिलेले. क्रिया अनेक प्रकारच्या होतात आणि क्रियांची आपल्याला कधीही गणती करता येणार नाही. एकेका साधकाला हजारो लक्षावधी क्रिया होतात. कोण बोलत बसेल त्या क्रिया? क्रियांचं आपल्याला मोजमाप करता येते. क्रिया किती प्रकारचे असतात, कशा असतात, काय भौगोलमानाने आपल्याला फक्त असं वाटतं की मग क्रिया 4 प्रकारच्या असू शकतात. त्या 4 प्रकारच्या क्रिया म्हणजे पहिली नुसती क्रिया म्हणजे काहीतरी हालचाल,
इंद्रियांची जी हालचाल होते त्याला क्रिया म्हणतात. तेव्हा क्रियावती शक्ती क्रियावती राहते, त्यावेळेला मी हालचाल करते. दुसरी वर्णमयी असते, वेगळ्या प्रकारचे वर्ण म्हणजे रूप बदलतो. कलात्मक क्रिया. आणि चौथी वेदमयी म्हणजे चक्रांचा वेध घेणार. अशा ह्या ज्या क्रिया आहेत त्या 4 प्रकारच्या क्रिया आपल्या शरीरामध्ये अखंड चालू होतात. आपण वरून जरी स्थिर राहिलो, आपण वरून जरी काही पाहिलं नाही, आपल्याला कळलं नाही, तरी शक्ती कार्य करतच राहते आपल्या शरीरामध्ये. म्हणून श्लोक असा येतो, चतुर्विधा सा संविष्टा, चतुर्विधा सा संविष्टा क्रियावत्यादिभेदतः. ज्या क्रियांच्या भेदावरून चतुर्विधावरून ती 4 प्रकारचे आहे असं कळून येतं. ते 4 प्रकार म्हणजे क्रियावती, वर्णमयी, कलात्मक, भेदमयी. ते तिचे 4 प्रकार आहेत, क्रियावती, वर्णमयी, कलात्मक आणि भेदमयी. ही क्रियांचे प्रकार सांगितले. आता हे आपल्याला तुम्हाला आणून दाखवता येणार की बघा ही क्रियामध्ये ही क्रिया कशी, त्या क्रिया आपल्या देहामध्ये होत असतात. म्हणून शास्त्रकार सांगतात की या क्रियांचे असे 4 प्रकार. आता ह्या ज्या क्रिया आपल्याला होतात ह्या क्रिया आपला हा जो योग आहे हा 4 योगांनी एकत्र झालेला आहे. म्हणून याला महायोग म्हणतात. सिद्ध महायोग असं नाव आहे. त्याला महायोग का म्हटलं गेलं, कारण याच्यामध्ये 4 योग येतात. 4 योगांच्या क्रिया याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, म्हणून याला महायोग म्हणतात. हे 4 महायोग कोणते, 4 योग कोणते याच्यामध्ये आलेले ते सांगतात. बघा, योग शिखोपनिषद नावाचा उपनिषद आहे. योग शिखोपनिषद त्यामध्ये मंत्र आलेला आहे. त्या मंत्रामध्ये म्हटलेले आहे, मंत्रो लयो हटो राजयोगो, मंत्रो लयो हटो राजयोगो, अंतर्भूमिका क्रमात, अंतर्भूमिका क्रमात एक एव चतुर्थो वयम, एक एव चतुर्थो वयम महायोगो अभिधीयते, महायोगो विधीयते. याला महायोग असं म्हटलं जातं कारण हे 4 योग या योगा एकाच योगामध्ये समाविष्ट झालेले आहे. तुम्ही म्हणाल बाबा हे 4 योग आपल्या एका शक्तिपाल योगामध्ये कसे काय आले, ते क्रियांच्या माध्यमातून येतात. आणि मंत्र योगामध्ये ज्या मंत्राने आपल्याला क्रिया होतात, तर जी लोक नुसते मंत्र जप करणारे, ज्यांना मंत्राची साधना मिळाली किंवा मंत्र जप करत असते, त्यांना जो कुठला असा क्रियाचा अनुभव येत असेल ना, तो आपल्या या साधनेमध्ये आपल्याला लय योग म्हणजे एकदम गाढ ध्यान लागलं, त्याला लय म्हणतात. त्या लय योगाच्याही क्रिया आपल्या या योगामध्ये होतात. हठयोग म्हणजे सूर्य आणि चंद्र, इडा आणि पिंगळा नाडीचं एकत्रीकरण किंवा प्राण आणि अपान वायू एकत्र झाल्यानंतर ज्या क्रिया होतात आपल्या शरीरामध्ये, बंद मुद्रा वगैरे, आसन,
या हठयोगाच्या क्रिया सुद्धा आपल्या साधनेमध्ये शक्ती लावून देते. आणि राजयोग जो आहे, राजयोगाचे 8 जे प्रकार आहेत, आसन प्राणायाम पासून तर ध्यान धारणा समाधीपर्यंत 8 प्रकार जे आहेत, ते 8ही प्रकार आपल्या साधनेमध्ये येऊन जातात राजयोगात. म्हणजे राजयोग पूर्ण जातो, हठयोग येतो, लययोग येतो आणि मंत्रयोग तर आहेच आहे. अशा प्रकारे 4 योगांचा एक योग तयार होतो, त्याला म्हणतात महायोग. आणि म्हणून कुंडलिनी महायोग असं नाव आपल्या या शक्तिपाताला दिलेले आहे. आता आपण यापुढे प्रत्येक योगाच्या या क्रिया कशा कशा होतात आणि त्यांचे अनुभव साधकाला कसे कसे येतात साधनेमध्ये हे बघू. म्हणजे हे जर आपण ऐकून ठेवलं आणि आपल्याला एखादी अशी कुठल्या योगातली क्रिया होत आहे, तर आपल्याला सटकन ओळखता आलं पाहिजे की अरे आता आपल्याला अमुक योगाच्या क्रिया होणार बरं का. कोणाला विचारायचं तर कारण मला असं का होतं, मला कसं का होतं. तेव्हा या 4 प्रकारच्या योगांच्या ज्या क्रिया आहेत त्या कशा आहेत तपशील आता आपण पुढे बघू. बोला. मंत्र, लय, हठ आणि राजयोग या एकाच योगाच्या 4 अंतर्भूमिका आहेत. या 4 प्रकारांनी विभक्त होऊन क्रिया होताना निराळे अनुभव येतात. एकच योग आहे, कोणता? कुंडलिनी सिद्ध महायोग. या महायोगामध्ये या 4ही योगांच्या क्रिया प्रगट होतात. शक्तिपाताची दिशा झाल्यानंतर शरीर, मन आणि बुद्धी, वासना यांचं शुद्धीकरण होतं. शुद्धीकरणाची साधना प्रकल्प आपली. ह्या ज्या क्रिया होतात त्या क्रिया चित्त शुद्धीसाठी आहेत, मन शुद्धीसाठी, बुद्धी शुद्धीसाठी, शरीर शुद्धीसाठी. तेव्हा शुद्धीकरणाची प्रक्रिया दीक्षा झाल्याबरोबर सुरू होऊन जाते आता साधने. आणि एकदा का चित्त शुद्ध व्हायला लागलं, मन शुद्ध व्हायला लागलं की मग भगवंताची, गुरुची आपल्याला स्मृती होते, जाणीव होते. आणि मग आपण भक्तिभावाने त्यांचं भजन करतो, आरती करतो, स्तोत्र म्हणतो. तात्पर्य असं की भक्तिभावाकडे शक्ती आपल्याला घेऊन जाते. परंतु जोपर्यंत चित्तामध्ये मलिनता आहे, मळ आहे, घाण आहे, तोपर्यंत भगवंताकडे चांगलं लक्ष लागत नाही. लागलं तरी ते बरोबर बोलतो आपण, इतर म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं. पण अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय खरी भक्ती होत नाही. म्हणून भक्तीच्या क्रिया आपल्याला आपल्या साधनेमध्ये मन, बुद्धी, चित्त हे जे अंतकरणातली इंद्रिय आहे त्यांची शुद्धी झाल्यानंतरच भक्ती खरी होते. हे जे लोक आता भक्ती लंगड्या मारतात, भजन म्हणतात, ठीक आहे, प्रारंभच उद्धार आहे, परंतु अंतकरण जर शुद्धी नसेल तर काय उपयोग नाही. ते त्या भक्तीमध्ये धरतात विचार येईल, কিন্তু घरी गेल्यानंतर पुन्हा ते शेताशी म्हणतात, पुन्हा त्यांच्या वासना भडकलेल्या असतात, पुन्हा त्यांच्या कामना, इच्छा, राग, द्वेष पुन्हा सुरू होतात. पहा तुम्ही हे जे कीर्तन करणारे बुवा आहेत त्यांचं जीवन बघा. कीर्तनामध्ये खूप आपल्याकडे जाऊन ते सांगतात देवाच, परंतु प्रत्यक्ष त्यांचंही अंतकरण शुद्ध नसल्यामुळे ते जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये रमतात त्यावेळेला ते अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे रागवतात, बोलतात, शिकतात, त्यांच्या वासना, कामना कशात राहतात. अरे बाबा, तुझे लोक काय पडत होते, तू कीर्तन करताना तू असं वागायला लागला,
अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे. त्याचं कारण हे आहे की त्यांचं अंतःकरण शुद्ध नाही ना. अंतःकरण शुद्धीशिवाय भक्ती होत नाही हे जर शास्त्र सांगतंय, आणि तरी सुद्धा तुम्ही भक्तीच्या नावाखाली लोकांना वेळ करता किंवा लोकांना आनंद देता. ती लोकांनाही बिचारांना एवढं पाहिजे असतो. म्हणून भक्ती ही खरी भगवंताची कृपा शक्ती आहे. जशी सद्गुरूची कृपा शक्ती आपल्याला प्राप्त झाली ती म्हणजे शक्तीनं क्रिया शुद्ध क्रिया शुद्ध रूपांतर, त्याप्रमाणे भगवंताची सुद्धा कृपा शक्ती जेव्हा होते तेव्हा भक्ती सुरू होते. तेव्हा आता ह्या 4 प्रकारच्या क्रिया कशा आणि कुठे आणि केव्हा कशा होत असतात. आता मंत्राच्या क्रिया सुरू झाल्या म्हणजे हठायोगाच्या क्रिया बंद होऊन जातात असं, किंवा हठयोगाच्या क्रिया सुरू झाल्या म्हणजे न्यायोगाच्या क्रिया होणार नाही तसं नव्हे. किंवा हठयोग आणि न्यायोगाच्या क्रिया सुरू असताना राजयोगाच्या क्रिया होणार नाही तसं नव्हे. पण ते सगळं हे विश्वच वेगळं आहे. कोणत्या वेळेला कशी क्रिया होईल ते शक्तीच्या इच्छेवर असतं, आणि म्हणून तिचा आपली आवड निवड चालत नाही. साधकाला कुठलं वाटतं की अरे त्या शेजारच्या साधकाला किती छान क्रिया मिळाल्या, मला का होत नाही, मला पण तशाच क्रिया व्हायला पाहिजे. अशी किती जरी तुम्ही इच्छा केली तरी तशा क्रिया होणार नाही, कारण क्रिया होणं हे शक्तीच्या इच्छेवर आहे ना. म्हणून आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे क्रिया नाही, शक्तीच्या इच्छेप्रमाणे क्रिया करते. आणि म्हणून ज्या क्रिया होत आहेत त्यामध्ये तुम्ही संतुष्ट राहा, समाधान बना. असं म्हणू नका की मला या क्रियाने आवडत, मला त्या क्रिया फार चांगल्या वाटतात. तू करत क्रिया तुला आवडत नाही, निवडत नाही का? तू जर क्रिया करत नाहीये तर तुला तुझी आवड निवड कोण पाहत? करणारी सगळी शक्ती आहे ना, शक्ती करून राहिली, ती काहीच करत नाही. म्हणून ज्या कोणत्या क्रिया शक्ती करेल ती त्या क्रिया तुमच्या आपल्या हितासाठी ती करते, आपल्या कल्याणासाठी त्या क्रिया होतात. म्हणून आपण नाराज होण्याचं काहीच कारण नाही. आणि काही सुद्धा क्रिया होत नाही, काही बिलकुल होत नाही. त्याला रुसायचं का शक्तीवर, मला क्रियाच होत नाही, इतरांना कशा क्रिया होऊन राहिल्या. अरे बाबा, तुला क्रिया होत नाही तर तसंही काही कारण असेल, आणि ते कारण तुला काय कळणार आहे. म्हणून क्रिया होणं किंवा न होणं हे सुद्धा शक्तीच्या इच्छेवर आहे. की काही वेळेला अशा क्रिया उभारून जाणे की बस, काही वेळेला सुद्धा क्रिया होणार नाही तुम्हाला साधने. तर आज तुम्ही बसलो ना 2 तास, काही क्रिया झाली नाही झाली, तू नाही झाली, बसला तू बरं झालं. किंवा समाधानी राहा. शक्तीवर सगळं सोपवा. शक्ती जर क्रिया करणारी आहे तर तू कोण तिला विचारणारा. म्हणून चुपचाप आपले जे होते ना ते आनंदाच समजायचं. अशा प्रकारचा हा प्रकार आहे. म्हणजे आपण हठयोगाच्या मंत्रयोगाच्या या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांमध्ये कोणकोणते अनुभव साधकाला येतात ते उद्या सुंदर विचार करा. आपल्यावर क्रिया तर होतात, पण तुझ्या क्रिया आपल्याला कोणत्या युगाच्या क्रिया होऊन राहिल्या हे जर कळलं तर फार चांगलं आहे ना. सगळ्याला विश्राम देऊया. हरिओम.